दोस्तों, किन्नौर में और किन्नौर के अतराफ 2 दिन से लगातार मूसलाधार अवकाली यानी कि बेमौसम बारिश की वजह से खेतों में जो फसलें हैं वो ख़राब हो चुकी है। इन फसलों को नुकसान भरपाई दे ऐसा किसान लोग कह रहे हैं। अब किसान को नुकसान भरपाई मिलती है या नहीं, ये आने वाला वक्त बताएगा, क्योंकि बहुत ज़्यादा तूफ़ानी बारिश की वजह से, गारपीट होने की वजह से जो किसान भाइयों के खेतों में फसलें थी वो फसलें बहुत ज़्यादा ख़राब हो चुकी थी। इसलिए किसान भाइयों ने किन्नौर तहसीलदार को एक निवेदन दिया और कहा है कि हमें नुकसान भरपाई जल्द से जल्द दें। 17/3/2024 या दिवशी दुपारी 4 वाजता आमच्या गावामध्ये अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आमच्या गावातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे। गारपिटीमुळे तिळे असे मोडून पडलेले आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे हे 100% नुकसान झालेले आहे। तीळ, भुईशेंग आणि ज्वारी हे भुईसपाट झालेले आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खालावला आहे, खचला आहे। त्याची अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले, प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि पंचनामा करून लगेच तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। पांधरा, बेलोरी, अंजी या 3 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। भरणे मुक्काम पांधरा या गावाचा रहिवासी असून आमच्या गावाच्या शिवारामध्ये अंजी, बेलोरी, पांधरा येथे 17/3/2024 या दिवशी 4 वाजता मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। तेव्हा आमच्या गावातील शेतीचे भुईसपाट शेती झालेली आहे। तिळाचे पीक नेस्तनाबूत झालेले आहे। त्याचा सर्वे करून आणि त्याचा पाहणी करून साहेबांनी, प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि आम्हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करावे व आम्हाला आमच्या पिकाच्या मोबदल्यात काही नुकसान भरपाई द्यावी ही मी प्रशासनाला विनंती करतो। आता किती नुकसान झाले, किती गावाला? आमच्या 3 गावामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली। बेलोरी, अंजी आणि पांधरा या गावामध्ये अक्षरशः हितभर अशा गारपिटीचा हे थर थांबला होता। निवेदन दिलेले आहे, निवेदन आम्ही तयार केलेलं आहे। आता निवेदन आम्ही तहसीलदार मॅडमला देण्याचं ठरवलेलं आहे। आम्ही आता तहसीलदार मॅडमकडे जाऊन निवेदन देण्याचं। तुमची मांग आता सरकारमध्ये काय आहे? तुमची मांग? आमची मांग एवढीच आहे की तात्काळ पाहणी करावी आणि पाहणी करून त्याचा 100% नुकसान झालेलं आहे की 50%? नाही, 100% नुकसान झालेलं आहे। प्रत्यक्ष पाहणी करावी आणि योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आम्हा शेतकऱ्याला कुणी वाली नाही असे आम्ही समजून आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहोत। तुमचं काय म्हणणं आहे? हरिकिशन नाना यशवंत कुसरे, राहणार बेलोरी, अंजी, पांधरा, बेलोरी येथील 17 मार्च रोजी 4 वाजता मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि त्या गारपीटनं गहू, तीळ, ज्वारी, मूग या पिकाचं 100% नुकसान झालेले आहे। त्याचे त्वरित पंचनामे करून योग्य मोबदला देण्यात यावे। पानी में क्या बिजली